हॅलो स्टुडंट्स, झाली का एक्झाम? कसे गेले पेपर्स? ओके. लवकरच ऑफलाईन कॉलेज सुरू होईल असं आपण अपेक्षा करूया. फर्स्ट प्रॉब्लेम झाला होता आपला इंटरनल रिकन्स्ट्रक्शन्सचा. टुडे वी विल डिस्कस आज सेकंड प्रॉब्लेम इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचं. मागचा पण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय आहे ते. ओके, फर्स्ट आय विल रीड अँड देन वी विल सॉल्व द प्रॉब्लेम. The following is the balance sheet of State Limited as on 31st December 2008. आता मी पुस्तकातलंच काय केलेलं आहे 2008, खरं तर इथं काय पाहिजे 2020. ओके, 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each 4 lakh. 3,000 8% preference shares of ₹100 each 3 lakh. Profit prior to incorporation 10,000. 4% debentures 3 lakh. Sundry creditors 2 lakh. This is the liability side. And now asset side. Goodwill 70,000. Land and building 1,50,000. Plant and machinery 3,50,000. Patents 20,000. Stock 2,20,000. Debtors 1 lakh. Cash at bank 5 lakh. Preliminary expenses 21,000. Profit and loss account 2,74,000. Okay. So total is 12,10,000. Now adjustment. The following scheme of reconstruction was only approved. 8% preference shares to be converted into 9% preference shares. The amount being reduced by 30%. Sorry, 8% preference shares आहेत की नाही आपले 3 lakh रुपीजचे. That should be converted into 9%. म्हणजे आफ्टर रिकन्स्ट्रक्शन ह्या प्रेफरन्स शेअर्सना 1% मोर काय मिळणार आहे, डिव्हिडंड मिळणार आहे. ओके, 8% इन्स्टेड ऑफ 8% दे विल गेट 9% डिव्हिडंड. ओके, द अमाऊंट बिईंग रिड्यूस बाय 30%. आता 3 lakhची अमाऊंट आहे बरोबर. 3 lakhची अमाऊंट काय होणार आहे 30%. म्हणजे 3 lakhच्या 30% किती झाले 90,000. हे 90,000 रिड्यूस होणार आहेत. ओके, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल की 8%चे 9% कन्वर्जनची सेपरेट एंट्री आणि 90,000 जे काही रिड्यूस झाले त्याची सेपरेट एंट्री आपल्याला करावी लागेल. ओके, देन नेक्स्ट इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस्ड टू फुल्ली पेड शेअर्स ऑफ ₹50 each. इक्विटी शेअर्स पण काय करायचे आहेत 4,000 इक्विटी शेअर्स आहेत दिसत आहेत का 4 lakh रुपीजचे. तर ते पण काय करणार आहोत आपण 100 रुपीजच्या ऐवजी 50 रुपीजनी आपण करणार आहोत बरोबर. म्हणजे 50% इक्विटी शेअर कॅपिटल रिड्यूस करणार आहोत. देन लँड अँड बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. लँड अँड बिल्डिंगची 1,50,000ची दिसते आहे तुम्हाला, ती काय करायची आहे 20%. म्हणजे 1,50,000च्या 20% किती झाले 15 2 जा 30,000 ॲप्रिसिएट म्हणजे इन्क्रीज होणार. ओके, देन नेक्स्ट द डिबेंचर होल्डर्स आर ॲप्रिसिएबल टू हॅव देअर क्लेम्स रिड्यूस्ड बाय 20%. आता डिबेंचर होल्डर केवढ्याचे आहेत हे बघा इथे दिसत आहेत का तुम्हाला, किती आहेत 3 lakhचे. काय एंट्री सांगितली आहे की त्यांचा क्लेम जो आहे 20%ने म्हणजे 3 lakhच्या 20% किती झाले 60,000 रिड्यूस करायचे आहेत. नेक्स्ट ऑल इंटँजिबल ॲसेट्स अँड फिक्टिशियस अमाऊंट्स इन्क्लुडिंग पेटंट्स रिटर्न ऑफ. ज्या काही इंटँजिबल ॲसेट्स आहेत कोणकोणते आहेत बघा, गुडविल आहे दिसतंय का गुडविल, देन पेटंट्स, देन प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस बरोबर. हे सगळं काय करायचं आहे राईट ऑफ म्हणजे काढून टाकायचं आहे. अँड फॉर दॅट पर्पज युटिलाइज प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इफ नेसेसरी. जर अमाऊंट काही कमी जास्त होत असेल तर ती कुठून घ्या म्हणून सांगितले त्यांनी प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. हा कुठे आहे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन हे बघा बॅलन्स शीटला आहे दिसला का. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन 10,000 आहे, तो तुम्ही यूज करू शकता. ओके, देन लास्ट ॲडजस्टमेंट. द कंपनी इशूड 2,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹50 each टू द पब्लिक अँड ऑल वेअर सबस्क्राईब्ड. कंपनी काय करणार आहे की 2,000चा आधी रिड्यूस केलेलं आहे की नाही, म्हणजे आपलं 4 lakhच्या ऐवजी आपलं शेअर कॅपिटल आता किती राहिलं होतं 2 lakh.
म्हणून कंपनीला आणखी पाहिजे. मग कंपनीने काय केलं आहे, 2000 इक्विटी शेअर्स इश्यू केले ऑफ ₹50 ईच पब्लिकला. ओके. अँड ऑल वेअर सबस्क्राईब्ड, सगळे सबस्क्राईब झालेले आहेत. अँड द अमाऊंट टू बी युटिलाइज्ड फॉर ॲक्वायरिंग न्यू प्लांट अँड मशिनरी. आता हे 2 लाख किती आले, 1 लाख रुपीज आले. हे 1 लाख रुपीज आपण कशासाठी युटिलाइज करणार आहोत, तर आपण नवीन प्लांट अँड मशिनरी परचेस करणार आहोत. ओके. तर हा काय आहे, प्रॉब्लेम आहे. आता आपण काय करूया, काय काय एंट्री होतील ते आपण पाहूया. काय आहे बघा, फर्स्ट आपण काय करणार आहोत, फर्स्ट सगळे ॲडजस्टमेंट पाहत राहायची. फर्स्ट ॲडजस्टमेंट काय होती की 8% प्रेफरन्स शेअर्स हे 9%मध्ये कन्व्हर्ट करायचे, त्याची एंट्री करायची. आता 8%चे काढून टाकायचे आहेत आपल्याला, बरोबर. प्रेफरन्स शेअर्स लायबिलिटीचा बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट असतो. मग ते काढून टाकायचे म्हणजे त्याला काय द्यायचं आपण, डेबिट द्यायचं, बरोबर. म्हणजेच काय होईल, 8% प्रेफरन्स शेअर्स आपल्या बॅलन्स शीटमधून जातील. 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट किती, 3 लाख, बरोबर, 3 लाखाचे आहेत. आता त्याच्याऐवजी इन्स्टेड ऑफ दॅट आपण कोणते इश्यू करणार आहोत, 9% प्रेफरन्स शेअर कॅपिटल किती झाले, 3 लाख, बरोबर. म्हणजे हे 3 लाख आणि 9%चे 3 लाख आपण काय केले, ॲड केले. ओके. बीइंग द कन्व्हर्जन ऑफ 8% प्रेफरन्स शेअर्स इंटू 9% प्रेफरन्स शेअर्स. ओके. बरं. आता नेक्स्ट काय होतं की 30%नी अमाऊंट रिड्यूस केलेली आहे. किती आहे, 3 लाखच्या 30% किती झाले, 90,000 रिड्यूस केले, बरोबर. म्हणजे काय होईल, कमी होणार. म्हणजे क्रेडिटचं काय द्यायला पाहिजे आपल्याला, डेबिट द्यायला पाहिजे. म्हणजे 9% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 90,000 टू शेअर कॅपिटल रिडक्शन अकाउंट 90,000, बरोबर. आता आपल्या कॅपिटल रिडक्शनमध्ये बॅलन्स यायला लागला, लक्षात आलं. बीइंग द रिडक्शन ऑफ, काय रिडक्शन केलं, 3,000 9% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 ईच टू इक्वल नंबर ऑफ शेअर्स ऑफ ₹70 ईच. म्हणजे आपण काय केला, तो ₹100चा जो प्रेफरन्स शेअर्स होता तो आता आपला काय झाला, ₹70 पर शेअर झाला. समजलं. ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. पहिल्या ॲडजस्टमेंटसाठी आपण काय केलेलं आहे की 2 एंट्री केल्या. पहिलं कन्व्हर्जन केलं 8%चं 9%मध्ये, आणि नंतर काय केलं आपण की हे 90,000 रुपीज आपण काय केले, त्याचे रिडक्शन केले. समजली. नेक्स्ट, इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस्ड टू फुल्ली पेड शेअर्स ऑफ ₹100 ईच. म्हणजे आपले 4,000 इक्विटी शेअर्स होते. तुम्ही प्रॉब्लेम लिहून काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 4,000 इक्विटी शेअर्स होते, तर आता ते काय केले आपण, ₹100 प्रमाणे होते, त्याची अमाऊंट काय केली, ₹50नी कमी केली. म्हणजेच कितीची राहिली आता, ₹50. म्हणजेच हे 50नी जे कमी केले आहेत, किती झाले, 4,000 × 50 किती झाले, 4×5 = 20, 2 लाख रुपये, बरोबर आहे. 2 लाख रुपीज आपण काय करणार आहोत, कमी केले. म्हणजे कुठं टाकायचे, कॅपिटल रिडक्शन. म्हणजेच एंट्री काय होईल, पुन्हा आता इक्विटी शेअर कॅपिटलचा 2 लाख काढून टाकायचे. त्याचा बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट, तो टाकून द्यायचा आहे, काढून टाकायचा आहे. म्हणून त्याला काय द्यायचं आपण, डेबिट. म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ₹2 लाख टू, पुन्हा बघा इथं एंट्री केली, टू कॅपिटल रिडक्शन किती, 2 लाख. बीइंग द रिडक्शन ऑफ 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच टू अन इक्वल नंबर ऑफ शेअर्स ऑफ ₹50 ईच, बरोबर. म्हणजे पुन्हा 2 लाख रुपये कॅपिटल रिडक्शनला आपल्याला येऊन पडले. समजले. म्हणजे आता बॅलन्स शीटला इक्विटी शेअर्स लिहिताना कितीचे लिहिणार तुम्ही, फक्त 2 लाखचे लिहिणार. समजते. ओके. नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग टू बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. आता लँड अँड बिल्डिंग केवढ्याची होती, 1,50,000ची. त्याच्या 20% म्हणजे 15 × 2 = 30. 30,000 आपण काय करणार, ॲप्रिसिएट करणार, बरोबर. म्हणजे काय होईल, आता ॲप्रिसिएट करायचं आहे तर लँड अँड बिल्डिंग वाढणार, म्हणजे डेबिटचा डेबिटलाच बॅलन्स द्यायचा. कमी करायचं असेल तर डेबिटचा क्रेडिटला द्यावा लागला असता, बरोबर आहे की नाही. लँड अँड बिल्डिंगचा बॅलन्स कोणता असतो, डेबिट. इन्क्रीज करायचं आहे म्हणून पुन्हा त्याला काय करायचं, डेबिटच द्यायचं. कितीने इन्क्रीज करणार आपण, 30,000नी.
म्हणजेच बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहित असताना लँड अँड बिल्डिंग आपण इन्क्रीज करून लिहिणार. समजलं? मग एंट्री काय होईल? लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट. पैसे कुठले वापरणार? शेअर कॅपिटल रिडक्शन. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल रिडक्शन अकाउंट 30,000. बरोबर. मग काय येईल? बीइंग द ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग. समजलं? आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट. The debenture holders are agreeable to have their claims reduced by 20%. तुम्हाला माहिती आहे की डिबेंचर्सना आपल्याला पैसे द्यावे लागतात. ती आपली लायबिलिटी असते. ती केवढ्याची आहे? 4% डिबेंचर्स आहेत, 3 लाख रुपीज. तर हे डिबेंचर होल्डर्स ॲग्री झालेत. कशाला ॲग्री झालेले आहेत? तर त्यांचा जो क्लेम आहे तर ते म्हणतात की आम्हाला 20% लेस दिले तरी आम्ही ते ॲक्सेप्ट करू. म्हणजेच 3 लाखाच्या 20%, 3 दुने 6, 60,000 रुपये काय आहे की त्यांचा क्लेम कमी करायचा आहे. बरोबर. मग आता हे डिबेंचरचा अकाउंट काय आहे? क्रेडिट बॅलन्स असतो. कमी करायचा आहे म्हणून त्याला काय देणार आपण? डेबिट देणार. बरोबर. किती रुपयाने डेबिट देणार? 60,000. म्हणजे एंट्री काय होईल? 4% डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू. पुन्हा कशाला क्रेडिट द्यायचं? कुठले पैसे वापरायचे? शेअर कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग बॅलन्स शीटला डिबेंचर्स लिहित असताना आपण किती लिहिणार? 3 लाख मायनस 60,000, 2,40,000. समजलं? बरं. इन नॅरेशन काय येईल? बीइंग द सॅक्रिफाईस बाय डिबेंचर होल्डर्स. समजलं? बरं. आता नेक्स्ट एंट्री आहे ऑल इंटँजिबल ॲसेट्स अँड फिक्टिशियस अमाऊंट्स इन्क्लुडिंग पेटंट्स रिटर्न ऑफ. आणि त्यासाठी युटिलाइज प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. हा तुम्ही वापरा असं सांगितलं आहे. बरोबर. आता ह्या सगळ्या ज्या ॲसेट आहेत, गुडविल, पेटंट्स आहेत बघा. बरोबर आहे की नाही? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, या सगळ्याचा बॅलन्स कोणता असतो? डेबिट असतो. तो राईट ऑफ करायचा आहे आपल्याला, काढून टाकायचं आहे. म्हणजे त्याला काय द्यावं लागणार आपल्याला? क्रेडिट बॅलन्स. बरोबर. त्याला क्रेडिट द्यावं लागणार. मग डेबिट कशाला द्यायचं? कॅपिटल रिडक्शन. आणि आणखी काय वापरा म्हटलेत ते? प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. आता हे किती आहेत बघा. गुडविल आहे 70,000, पेटंट्स आहेत 20,000, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत 21,000. किती झाले? 70 आणि 20, 90. 90 आणि 20. बघा इथे एंट्री दिसते का? हे बघा. हां, किती झाले? ही कंबाईन एंट्री केली आहे आपण. ह्याची एंट्री काय करू शकतो? वेगवेगळी एंट्री करू शकतो. बरोबर. आता शेअर कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. कॅपिटल रिडक्शनला डेबिट द्यायचं. आता अमाऊंट किती झाली? 70 आणि 20, 90. 90 आणि 20, 1,11,000 झाले. बरोबर. 1,11,000 पैकी आता काय करणार आहोत आपण? ॲसेट्स आणि लॉसेस, ॲसेट्स आपण काय करणार आहोत? सगळे रिटर्न ऑफ करायचेत आपल्याला. मग आणि कॅपिटल रिडक्शनचा पण आपल्याला बॅलन्स काढायचा आहे. कॅपिटल रिडक्शन ही खरं ह्यांनी कंबाईन एंट्री केली. आपण काय करू शकतो? ही एंट्री वेगवेगळी करू शकतो. ठीक आहे. आपण वेगळी केली तरी चालू शकते. कॅपिटल रिडक्शनला बॅलन्स किती आहे? क्रेडिटला पहिला होता 90,000. हे बघा इथे 90,000 बॅलन्स आहे कॅपिटल रिडक्शनला. बरोबर. नंतर पुन्हा क्रेडिट किती आहे? 2 लाख. म्हणजे किती झाला? 2,90,000. नंतर पुन्हा या 2,90,000 मधून पुन्हा 30,000. 2,90,000 आणि 30 किती झाले? 3,20,000. 3,20,000. त्याच्यानंतर पुन्हा हा 60,000. 3,20 आणि 60 किती झाले? 3,80,000. आता 3,80,000 मध्ये हे बघा 3,80,000 कळले का? कुठून आणले 3,80,000? सगळी क्रेडिटची टोटल टाकली आपण ना. किती आले? 3,80,000. अजून कुठले पैसे वापरायचे आहेत आपल्याला? प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन किती आहे? 10,000. त्याचा क्रेडिट बॅलन्स आहे तो आपल्याला म्हणजे काढून टाकायचा म्हणून त्याला डेबिट दिलं. असे टोटल डेबिट कितीचं झालं आपलं? 3,90,000. आता या सगळ्या ॲसेट्स आपल्याला काढून टाकायच्या होत्या. गुडविल 70,000, पेटंट्स 20,000, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 21,000. बरोबर. आता याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस किती आहे? काय आहे?
हा आपल्याला बघा प्रॉफिट अँड लॉस आहे 2,74,000 बरोबर इथे लिहिला आहे. मग 5,000चा जो डिफरन्स राहतो हा 5,000चा डिफरन्स आपण कुठे टाकणार आहोत कॅपिटल रिझर्वला. आणि हा कॅपिटल रिझर्व आपण कुठे दाखवणार आहोत नंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची जी एंट्री आहे ही समजली का तुम्हाला. शेअर कॅपिटल रिडक्शनचे हे 3,80,000 आपण कुठून आणले तर हा जो सगळा क्रेडिट बॅलन्स होता वरच्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शनला टाकलेला त्याची टोटल घेतली आपण 3,80,000. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन हा 10,000 होता म्हणून ह्याला डेबिट दिलं. आणि क्रेडिट ह्या सगळ्या ॲसेट्स काढून टाकायच्या आहेत गुडविल पेटंट्स प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस ह्या सगळ्याचे टोटल ही किती होते 3,85,000. मग राहिलेले 5,000 आपण कुठे टाकले कॅपिटल रिझर्वला. आणि मग हे कॅपिटल रिझर्व आपण कुठे दाखवणार आहोत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ओके आता आपण काय करूया बॅलन्स शीट आपण ड्रॉ करूया बरोबर. आता बघा तुमच्यासमोर बॅलन्स शीट आहे. आता बॅलन्स शीट करत असताना इक्विटी शेअर्स हे 4,000 होते पहिले 50 रुपयाप्रमाणे केलेले आणि नंतर आपण पुन्हा इश्यू केले 2,000 म्हणजे 4,000 आणि 2,000 असे टोटल नंबर ऑफ शेअर्स किती झाले 6,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹50 इच. आपण 100 रुपीच्या ऐवजी त्याचं काय केलेलं आहे कन्व्हर्जन 50मध्ये केलेलं आहे म्हणजे किती झाले 3,00,000 रुपीज. हे बघा इथे इक्विटी शेअर कॅपिटल 3,00,000 बरोबर. देन 3,000 8%च्या ऐवजी आपण काय केलं प्रेफरन्स शेअर्स 9% केले. सो 9% प्रेफरन्स शेअर्स अगेन वी रिड्यूस टू प्राईस अप टू ₹30 बरोबर. म्हणजे आता किती झाले इथे प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹70 इच म्हणजे 7,21 किती झाले 2,10,000 बरोबर. नेक्स्ट आहे आता प्रॉफिट प्रायर तुमच्यासमोर ती लायबिलिटीज बॅलन्स शीट असली पाहिजे. तुम्ही आधी प्रॉब्लेम लिहिलेला असला पाहिजे तरच तुम्हाला तो प्रॉब्लेम समजेल बरोबर. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन ही अमाऊंट आपण यूज करून टाकली त्यामुळे ती पुन्हा लायबिलिटी साईडला येणार नाही. 4% डिबेंचर्स काय केले होते आपण रिड्यूस केले होते बरोबर आहे की नाही 60,000नी म्हणजे इथं किती आले 2,40,000. आणि आत्ताच्या एंट्रीचा कॅपिटल रिझर्व जो आहे तो 5,000 आपण इथे घेतलेला आहे समजलं. आता इथे आपण बॅलन्स शीटची ॲसेट साईड आता गुडविल तर गेलंच राईट ऑफ केलं. लँड अँड बिल्डिंग आपण 30,000नी वाढवली 1,50,000 प्लस 30,000 किती झाली लँड अँड बिल्डिंग 1,80,000. प्लांट अँड मशिनरी काहीच आपण केलेलं नाही म्हणून प्लांट अँड मशिनरी तशीच ठेवली 3,50,000. नंतर पेटंट्स आपण काय केले राईट ऑफ केले. स्टॉक आहे तसाच लिहिला 2,20,000. डेटर्स आहे तसेच लिहिले 1,00,000. कॅश ॲट बँक 5,00,000 हां. आणि आपल्याला 1,00,000 आपण काय करणार आहोत शेअर्स इश्यू केले होते की नाही आपण ₹50नी 2,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹50 इच त्याप्रमाणे आपण इश्यू केले ते किती होते 1,05,000. आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ केले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राईट ऑफ केलं त्यामुळे ते पुन्हा येणार नाही. आणि अशा पद्धतीने ही बॅलन्स शीट टॅली झाली 9,55,000 बरोबर. तुम्ही टॅली करून बघा पुन्हा ऐका व्हिडिओ आणि खूप सोपा आहे टॉपिक हा. मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. पॉज करून पहा आधी प्रॉब्लेम लिहून काढा मी ते क्लासवर्कला प्रॉब्लेम सेंड करते. ओके बाय बाय. किंवा त्यांची काही शेअर मार्केट आहे शेअर मार्केट खूप चांगलं असं भासवलेलं होतं चालेल का.